ॐ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयम् नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। शान्ति शान्ति शान्तिः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गीता सुगीता कर्तव्या किमन्यै शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता। हरि ओम। आजपासून आपण गीतेचा विविध पैलूंनी किंवा गीतेच्या विविध पैलूंचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून असा थोडा अभ्यास करू, त्याच्यावर थोडं चिंतन करू. तर त्यातला आजचा जो पहिला दिवस आहे याच्यामध्ये एक प्रसिद्ध विषय नेहमी सत्संगासाठी घेतला जातो, परमपूज्य गुरुजी स्वामी तेजोमयानंदजींचा आहे त्याच्यावर भाष्य वगैरे. तर तो विषय घेऊ, तो म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये गीता किंवा व्यावहारिक वेदांत. गीतेमध्ये वेदांत म्हणजे उपनिषद, ब्रह्मविद्या किंवा आत्मज्ञान, तर तेच गीतेमध्ये पण सांगितलेलं आहे. तर आपण आज त्या दृष्टीने गीतेचा विचार करूया. ही श्रीमद भगवत गीता जी ना, तिला माता म्हणतात, गीता माता. गीता ध्यानामध्ये सुद्धा येतं, अनुसंधामी. तर ज्याप्रमाणे आई आपल्या विविध बालकांना, विविध मुलांना, त्यांना त्यांना जसं जसं आवश्यक आहे, त्यांची जशी जशी रुची आहे, तर त्याप्रमाणे सगळं देते, पुरवते. तर त्याप्रमाणे गीता सुद्धा जी वेगवेगळी दर्शनं आहेत, जे वेगवेगळे क्षेत्र आहेत, त्या सगळ्यांसाठी पूरक असे विचार आपल्यातून देत असते. कोणी सायकोलॉजी असेल करत असेल, कोणी व्यवस्थापन करत असेल, तर कोणी निसर्गाचं संवर्धन करीत असेल, तर कोणी आरोग्यासाठी काम करत असेल. त्याचप्रमाणे सांख्य, न्याय, योग, वैशेषिक ही जी दर्शन आहेत त्यांना सुद्धा भगवद्गीतेमध्ये पुरेसा प्रमाण आणि असे असलेले श्लोक मिळतात. त्याचप्रमाणे आणखीन एक गीतेचं वैशिष्ट्य म्हणजे असं की भगवद्गीता ही कुठे एखाद्या आश्रमामध्ये, मठामध्ये, हिमालयाच्या डोंगरांमध्ये असलेल्या एखाद्या गुहेत किंवा नदीकाठच्या शांत अशा ठिकाणी अशी सांगितलेली नसून ती ऐन रणधुमाळीमध्ये सांगितलेली आहे. म्हणजेच आपण आपल्या कर्तव्याचं पालन करत असताना व्यवहारामध्ये, रोजच्या आपल्या दिनक्रमामध्ये जे जे प्रसंग, घटना येतात, ज्या ज्या वस्तूंशी आपला संबंध येतो, ज्या ज्या व्यक्तींशी आपल्याला काही व्यवहार करावे लागतात, तर त्या सगळ्यांच्या मध्ये आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित राहून, आपल्या स्वरूपाची निष्ठा ठेवून, स्मृती ठेवून कसं वागू शकू, हे पण आपल्याला गीतेमध्ये दिसतं. आणखीन एक तिसरी महत्वाची गोष्ट भगवद्गीतेच्या बाबतीत, ती म्हणजे ज्यावेळेला अर्जुनाने तर वास्तविक खूप सगळी तयारी तर केलीच होती युद्धाची. सुरुवातपासूनच माहिती होतं, युद्ध जेव्हा झालं 12 वर्षापूर्वी, 13 वर्षापूर्वी, तेव्हाच त्याला माहिती होतं की युद्ध होणार. कारण दुर्योधन खूपच अन्यायी, अधर्मी, आणखीन यांचा जो न्याय्य हिस्सा आहे तो देत नव्हता त्यांना. त्यातच द्रौपदीचा अपमान वगैरे केलेला होता. त्यामुळे वनवासाच्या 12 वर्षाच्या काळात अर्जुनाने भरपूर तयारी केली होती युद्धाची. नवीन नवीन अस्त्र शस्त्र त्यांनी शंकरांपासून स्वर्गामध्ये जाऊन इंद्राकडून वगैरे सुद्धा घेतलेली होती, मिळवलेली होती. म्हणजे अशी पूर्ण तयारीने करून तो जेव्हा तिथे युद्धाला उभा राहतो,
तर तेव्हा जेव्हा तो पाहतो की ज्यांच्या मांडीवर मी खेळलो होतो ते भीष्माचार्य, त्यांनाच मी बाबा म्हणत असे पूर्वी, मला लहान होतो तर माहिती नव्हतं मला. मग नंतर कळलं की ते आजोबा असे माहिती. तर असे ते नंतर द्रोणाचार्य की ज्यांनी मला धनुष्यबाण कसं हातीत धरायचं ते शिकवलं. तर असे ते समोर आहेत म्हटल्यानंतर त्याच्या हृदयाची जी एक कोमल अशी जागा आहे, जे मर्मस्थान आहे, तिथे स्पर्श झाला. आणि मग त्याने आतापर्यंत मिळवलेली जी तयारी केली होती युद्धाची, अस्त्रशस्त्र वगैरे, ते सगळे तिथेच राहून सुद्धा सीदंती मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. अशी त्याची स्थिती झाली. तोंडाला कोरड पडली, शरीर थरथर कापायला लागलं, घाम सुटला, हातापायातलं त्राण गेलं. तर अशा वेळी श्री भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाला किंवा भीष्माचार्यांना वगैरे सांगितलं नाही की आता अर्जुनाला जरा थोडं बरं नाहीये, मानसिक काही हे झालेलं आहे, तर आपण 15 दिवसानंतर युद्ध करूया, त्याला काही सिटिंग्स घ्यावे लागतील आता, असं काही त्यांना सांगितलं नाही. तर त्यांनी अर्जुनालाच असा उपदेश केला की त्याच्यात पूर्णतः परिवर्तन झालेलं दिसतं. तुम्ही गीतेचा 2रा अध्याय जरी पाहिलात फक्त, तरी त्याच्यामध्ये अर्जुनाचं एक शब्द आहे, न योत्से, मी युद्ध करणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, न योत्से. आणि त्याच्यानंतर थोडेच श्लोक झाले आणि लगेच त्यांनी काय विचारले प्रश्न, स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधेक किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. हे जे 2 बोलण्यांमधले अंतर पहा तुम्ही, हे पूर्णतः परिवर्तन दिसतं आपल्याला इथेच 2ऱ्याच अध्यायात. नो योत्से पासून त्याला अशी उत्सुकता, अशी जिज्ञासा अशी निर्माण झाली की हा जो स्थितप्रज्ञ आहे, तो काहीही झालं तरी द्वंद्व तर सगळ्यांच्या जीवनात आहेतच, तर त्याच्यामध्ये तो स्थिर राहून आपलं कर्तव्य कसं करतो आणि आपल्या स्वरूपामध्ये स्थिर कसा राहतो, ही जिज्ञासा त्याच्यामध्ये निर्माण झाली. असं काही जादूचं काहीतरी भगवंतांनी त्याला सांगितलं. तर ही गीतेची एक आणखीन सुंदर अशी खासियत आहे. तर आता आज आपण हे बघूया की आपल्याही दैनंदिन जीवनामध्ये या गीतेपासून, गीतेमधल्या वेदांतापासून काय मिळतं आपल्याला. तर गुरुजींनी सांगितलं त्यांच्या व्यावहारिक वेदांत या छोट्याशा पुस्तकामध्ये की म्हटले 3 गोष्टी आपण बघूया. याच्यात तशा आहेत भरपूर, वेदांत म्हणजे खूपच भरपूर अभ्यास आहे, पण त्यातले 3 मुद्दे फक्त आज आपण बघूया. तर त्याच्यात पहिलं म्हणजे असं की नेहमी आपण डोळे उघडल्यानंतर आपल्याला विविधता दिसते, अनेकता दिसते. आपण जेव्हा झोपेतून जागे होतो, तर त्यावेळेला लगेच आपल्याला नानात्व दिसतं. म्हणजे अनेक विषयांचे अनेक विचार आणि त्याचप्रमाणे बाहेर सुद्धा, बाहेरच्या जगामध्ये सुद्धा अनेकता दिसते. पण वेदांत सांगतो की एकता आहे. ह्या विविधतेच्या मागे, ह्या विविधतेच्या अधिष्ठानावर किंवा पार्श्वभूमी म्हणून किंवा त्याच्यामध्येच एकता आहे. तर ती एकता कशी बघायची? सगळ्यांच्या मध्ये एक सामान्य किंवा महासामान्य, एक साधारण किंवा महासाधारण आणि निर्विशेष असं एक घटक आहे. बघा, जिथे कुठे विशेष आला तर तिथे अन्यांपासून तो विशेष बाजूला केला गेला. बाकीची सगळी मुलं हुशार आहेत आणि हा खूपच हुशार आहे, म्हणजे तो मुलगा त्या बाकीच्या मुलांपासून वेगळा केला गेला. जिथे कुठे विशेष आला, एखादं कुठलंही कौशल्य असेल, कुठलीही निपुणता असेल, तर तिथे सामान्यांपेक्षा ते वेगळं आलं. पण हे तत्व असं आहे, ब्रह्मतत्व चैतन्य, की ते पूर्णपणे निर्विशेष असं आहे, महासामान्य आणि महासाधारण असं आहे. तर ते वेदांत आपल्याला बघायला शिकवतो. भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात की अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयो स्थितः अहमादिश्च मध्यंच भूतानामंत एव च. सगळ्यांच्या मध्ये जे जे निर्माण झालेलं आहे, त्या सगळ्यांच्या मध्ये सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी सुद्धा मीच आहे. आत्मा म्हणजे मी, अहम, तर तो प्रत्येक गोष्टीचा, ते स्थिरचर असतील, सजीव निर्जीव असतील सगळे, तर त्या सगळ्यांचा मी तो एक आहे आणि तो मी आहे असं ते सांगतात. त्याचप्रमाणे 13व्या अध्यायात पण ते म्हणतात, क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. तर तो एक मी असं सगळ्यांच्या मध्ये आहे, तो एक तत्व आहे. आणि हेच आपल्याला
आपण जर का समाधीचा अभ्यास केला तर त्यातही, आणि रोजच सुषुप्तीमध्ये, गाढ निद्रेमध्ये आपल्याला दिसतं. प्रश्नोपनिषद मध्ये म्हटलंय, ही सुषुप्ती अवस्था अहरहर ब्रह्म गमयती. रोज रोज आपल्याला त्या ब्रह्म स्वरूपाप्रत नेऊन घेऊन जाते. पण तेव्हा आपण तमोभिभूत, म्हणजे पूर्णपणे अज्ञानामध्ये असल्यामुळे आपल्याला कुठलीच आपली इंद्रिय उपलब्ध नाहीत, न हे शरीर उपलब्ध आहे, न हे बाह्य जगत उपलब्ध आहे, आणि म्हणून त्या अभावाच्या स्थितीमध्ये आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. पण ते तत्व जे आहे ते एक आहे. सगळ्यांचा मी, सगळ्यांचा आत्मा जो आहे तो एक आहे. तो धर्मात्मा असेल, दुरात्मा असेल, पापात्मा असेल की महात्मा असेल, तर ती एकता जी आहे ती बघायला सांगतो. आता ह्याच्यामुळे बघा आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये काय फरक पडतो. ज्या वेळेला आपण विविधतेवर किंवा असलेल्या भेदांवर किंवा द्वैतावरच लक्ष ठेवतो, तर त्यावेळेला साहजिकच कलह, स्पर्धा, असूया, द्वेष, मत्सर, ईर्ष्या अशा अनेक अनेक गोष्टी येतात तिथे. संघर्ष येतो तिथे पहिल्यांदाच. पण तेच जर का आपली दृष्टी एकत्वावर ठेवली, दृष्टी ज्ञानमयम कृत्वा पश्येत ब्रह्ममयम जगत, ती दृष्टी जर का एकत्वावर ठेवली, तर मग आपलं सगळं वागणं बदलतं. चैतन्य हे तो सर्वगत, ते जे स्वीकारिती ते संत. संतांनी आपली दृष्टी अशी प्रशिक्षित केली की ते बाहेरची बाहेरची आवरणं, आच्छादनं जी आहेत, स्वभाव, क्षमता, सद्गुण, दुर्गुण, हे काही बघतच नाहीत. ते एक तत्व, त्या आत्मतत्वालाच पाहतात. अशी त्यांनी आपली दृष्टी विकसित केली. आणि त्याच्यामुळे ते एखाद्या कुष्ठरोग्यावर सुद्धा तेवढंच निखालस प्रेम करू शकतात. एखाद्या वेश्येला सुद्धा तसंच निर्भेळ असं तिच्या कल्याणाचा उपदेश करू शकतात. आणि एखादा चोर, दरोडेखोर असेल, जो यांना मारायला, लुटायला आलाय, तर त्याच्या सुद्धा ते कल्याणाची चिंता वाहतात. तर अशा प्रमाणे आपण आपल्या घरामध्ये, आपल्या संस्थेमध्ये, आपल्या समाजामध्ये जर का ही दृष्टी ठेवली की एकत्व काय आहे, सगळ्यांच्या मध्ये एकत्व आहेपणा, इजनेस जे आहे, अस्तित्व, ते सगळ्यांच्या मध्ये एक आहे, म्हणजे सत. त्याचप्रमाणे चित्त सगळ्यांच्या मध्ये एक आहे. शुद्ध ज्ञान, की ज्याच्यामुळे मला जगातल्या सगळ्या विषयांचं ज्ञान आणि अज्ञान दोन्हींचं ज्ञान होतं. तर ते शुद्ध ज्ञान सगळ्यांच्या मध्ये एक आहे. प्रज्ञानम ब्रह्म. एखाद्या मुंगीला सुद्धा कसं जायचं, कुठे जायचं वगैरे ते सगळं समजत असतं, आणि एखाद्या विद्वान शास्त्रज्ञाला सुद्धा ते समजतं. तर त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान एक आहे सगळ्यांच्या मध्ये. आता तुम्ही म्हणाल की दगडाला कुठे ज्ञान आहे, पण बघा आता ह्याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे. थोडं लक्ष देऊन ऐकलं तर आपल्याला ही गोष्ट स्पष्ट होते की चित्त हे तत्व जे आहे ते सगळीकडे आहे. ज्याप्रमाणे सत तत्व सगळीकडे आहे, अनुपस्थितीत सुद्धा, अनुपलब्धीमध्ये सुद्धा सत आहे पण सगळीकडे आहे. तर त्याचप्रमाणे चित्त तत्व पण सगळीकडे आहे. हे थोडं समजायला आणखीन कठीण आहे, पण लक्षात घेतलं तर समजू शकतं की चित्त तत्व सगळीकडे आहे, पण ते व्यक्त करण्याचं माध्यम सगळीकडे असेलच असं नाही. जिथं ते माध्यम आहे तिथे ते व्यक्त होतं. उदाहरणार्थ मनुष्य, त्याच्यामध्ये चित्तत्व चांगल्या तऱ्हेने व्यक्त होतं. बुद्धी, इंद्रिय, मन, वाचा हे सगळं तिथे दिलेले, त्यामुळे चित्तत्व व्यक्त होईल अशी माध्यमं तिथे आहेत, म्हणून ते ज्ञान तत्व व्यक्त होतं. पण पशु पक्षी यांच्यामध्ये ते थोडंसं कमी प्रमाणात आहे, पण तरी आहे. वनस्पतींमध्ये आणखीन कमी प्रमाणात आहे चित्तत्व व्यक्त होईल असं माध्यम. आता वनस्पती प्रकाशाच्या दिशेने वाढतात, किंवा मधुर संगीत लावलं किंवा गोड त्यांच्याशी प्रेमाने बोललं तर त्यांची वाढ जोमाने होते, असं लक्षात आलेलं आहे. तर याप्रमाणे ते काही प्रतिसाद देतात, म्हणून चित्तत्व तिथे आहे पण थोडं कमी विकसित. आणि दगड वगैरे जे आहेत, निर्जीव वस्तू ज्यांना आपण म्हणतो, लाकूड, दगड, पण खरं तर शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात की ह्यांच्यामधले अणुरेणू इतके वेगात फिरत असतात की ते आपल्याला स्थिर आहेत असं वाटतं. म्हणजे तिथे पण चैतन्य निश्चितपणे आहे, चैतन्याशिवाय क्रिया नाही होऊ शकत. आणि त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे तिथे मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर, हे शरीर म्हणजे आकार तर आहे, पण जे व्यक्त करू शकेल आपला अभिप्राय असं शरीर, तर ते तिथे नसल्यामुळे चित्तत्व असून व्यक्त होत नाही, कारण माध्यमाचा तिथे अभाव आहे. पण चित्तत्व सगळीकडे आहे. तर ह्याच्याकडे आपण जर का लक्ष ठेवलं तर मग वसुधैव कुटुंबकम अशी आपल्याला प्रचिती येते. आणि मग त्यामुळे बुद्धीने सगळ्यात विकसित झालेले आपण, मग आपल्यावर जबाबदारी आहे
की बाकीचे जे निसर्ग आहे, जे पशुपक्षी प्राणी सर्प आहेत, तर त्यांची सगळ्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांची कुठलीही जात नष्ट होऊ देता कामा नये. तर त्याच्या संवर्धनासाठी आपण योग्य ते पर्यावरण निर्माण केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण मोठे त्यातले, मॅन इज द क्रेस्ट जेवेल ऑफ क्रिएशन असं म्हणतात. तर त्याप्रमाणे ती जबाबदारी आपल्यावर आहे. तर हे आपल्याला लक्षात येतं केव्हा, जेव्हा आपण अनेकतेतली एकता, विविधतेतली एक साम्यता जी आहे ती पाहतो. अशा प्रकारे एकता हा वेदांताचा, गीतेचा आपल्याला व्यावहारिक जीवनात असलेला उपयोग आहे. आपल्या अगदी कुटुंबामध्ये सुद्धा आपण तसेच करतो. तर ज्या वेळेला सून सासू, आई वडील किंवा मुलगा मुलगी किंवा कोणीही बहिणी बहिणी यांच्यामध्ये आपण जेव्हा एकत्व पाहतो की आम्ही एका कुटुंबातले, संपूर्ण पृथ्वीचा जेव्हा आपण विचार करू, ब्रह्मांडाचा जेव्हा विचार करू, तर ते आम्ही एका कुटुंबातले, एका गावातले, एका राज्यातले, एका समाजातले, एका राष्ट्रामधले, एका ग्रहावरचे, असं हे आपण जर का एकत्वावर नजर ठेवली तर साहजिकच तिथे बंधुभाव, प्रेम आणि त्या एकत्वातूनच हे सगळे गुण येतात पहा. जिथे एकत्व आहे तिथे प्रेम आहे, तिथे प्रेम आहे, तिथे सेवा करण्याची बुद्धी आहे, क्षमाशीलता आहे, सहनशीलता आहे, कृतज्ञता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. तर ह्याच्यामुळे एक चांगलं राष्ट्र निर्माण होऊ शकतं. एक कुटुंब जे की ज्याचे बंध चांगले ठेवलेले आहेत असं निर्माण होऊ शकतं. समाज असा निर्माण होऊ शकतो. असं हे व्यावहारिक जीवनात गीतेचा उपयोग आहे. आता दुसरी जो मुद्दा आम्ही आपण म्हटलं की तो दुसरा मुद्दा म्हणजे आनंद. आनंद जो आहे तर तो आपल्या मध्ये आहे. आपण जो बाहेर 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 शोधतो तर ते गीता आपल्याला सांगते, वेदांत आपल्याला सांगतो की आनंद आपल्या मध्ये आहे, बाहेर नाही. आपलं आत्मतत्व जे आहे ते सुखस्वरूप आहे, सच्चित आनंद. अच्छा, तर सगळे म्हणतील की बापरे, पण आमचा तर अनुभव असा नाहीये. आमचा तर अनुभव असा आहे की फक्त क्वचित अगदी क्षणिक आम्हाला फक्त सुखाची अनुभूती येते, ते पण अनुकूल जेव्हा कधी सगळं असतं तेव्हा, आणि बाकी एरवी तर नाहीच. आपण जसे जसे मोठे होतो, वयाने वाढतो, तसं तसं आपण हसणं, खेळणं, नाचणं, गाणं, बागडणं विसरूनच जातो आणि गंभीर गंभीर इतके होतो या जगामधले सगळ्या प्रसंगांना तोंड देत देत आपले स्नायू चेहऱ्याचे पण इतकी असे कठोर होऊन जातात की हसायचं म्हटलं तर आपल्याला अगदी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. तर हे कसं काय मग? पण ह्याची खरी म्हणजे खूप मोठी एक छान आनंद मीमांसा आहे. तर आता आज किती होते बघूया आपण, नाही तर उद्या उरलेलाच हा विषय आपण कंटिन्यू करूया. आता एक काही करून आपल्याला गीतेचाच आस्वाद घ्यायचा आहे. तर ते म्हणले की आनंद आपलं स्वरूप आहे, हे तुम्ही निश्चितपणे जाणून घ्या. कसं तर श्रुती, युक्ती, अनुभूती आणि आप्तोक्ती या चारही प्रमाणांनी तुम्ही जाणून घ्या. अच्छा, श्रुती म्हणजे वेद, की जे जे विषय आपल्या इंद्रियांच्या पलीकडचे आहेत तर त्या त्या विषयांमध्ये वेद हे प्रमाण आहेत. म्हणजे की असं म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या खोलीची लांबी रुंदी मोजायची असेल तर तिथे टेप आणला पाहिजे आपल्याला. तर तिथे हे 1 किलोचं वजन नेऊन उपयोगी नाही. तर म्हणजे योग्य प्रमाणानेच योग्य ज्ञान आपल्याला होत असतं. जर का आपल्याला दुधामध्ये पाणी किती आहे हे पाहायचं असेल तर तिथे लॅक्टोमीटर आणलं पाहिजे. तिथे बॉरोमीटर आणून तापमान मोजण्याचं यंत्र आणून काही फायदा नाही. तर त्याप्रमाणे जे जे विषय इंद्रियांच्या पलीकडचे आहेत, इंद्रियांना अगोचर आहेत, त्या त्या विषयांमध्ये श्रुतीच प्रमाण आहे. शब्द प्रमाणच आपले वेदच प्रमाण आहे. तर तिथे डोळे, हात, कान, नाक, पाय, इंद्रिय यांनी मला असं वाटतं वगैरे असं उपयोग नाही ते करून. तर हे जर का आपण लक्षात घेतलं तर श्रुती हे प्रमाण आहे आणि श्रुतींमध्ये निखालसपणे सांगितलेलं आहे. भगवद्गीता पण सांगते, सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्य मतेंद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. आणि असा जो आहे तोच प्रशांतात्मा नंतर ते ते ब्रह्माला जे आहे तर त्याचं जणू काही त्याला स्पर्श होतो, ते मीच आहे असं जाणवतं आणि त्याला अत्यंत सुख होतं. युंजन्नेवम सदात्मानम योगी विगत कल्मशः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. अनेक श्लोकांमध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलेले की आपलं आत्मतत्व जे आहे तेच सुख स्वरूपच आहे. श्रुती, आता आपण श्रुती, युक्ती. युक्ती म्हणजे लॉजिक, म्हणजे तर्क.
आपल्याला बुद्धी असल्यामुळे आपल्याला त्याची गरज पडते. श्रद्धा जर का बळकट असेल तर बस, श्रुतींनी सांगितले ना, मग माझी त्याच्यावर अढळ श्रद्धा आहे. निश्चितपणे ते आहे, जरी माझा आत्ता तसा अनुभव नसला तरी मी साधना करून तसा अनुभव घेईन. पण आपण बरेचदा बुद्धीने विचार करतो, त्यामुळे बुद्धीला पटलं पाहिजे म्हणून युक्तीची आवश्यकता पडते. तर युक्तीमध्ये बघा, अनेक प्रकारे सांगितलं की नेहमी कोणतीही वस्तू किंवा प्राणी आपल्या स्वभावाकडे जात असतो. आणि आपण जेव्हा सुखात असतो तेव्हा किती हलकं हलकं, अगदी पिसासारखं हलकं तरंगत आहोत असं वाटतं. आणि जेव्हा दुःखात असतो, कष्टात चिंतेमध्ये आहोत, तर तेव्हा किती जड जड वाटतं, मनावर मोठा भार आलाय, ओझं आहे असं वाटतं. आणि ते दुःखाचं कारण गेल्यावर अगदी शांत छान वाटतं, बरं वाटतं आपल्याला. तर म्हणजे आपल्या मनाचा स्वभाव जो आहे तो सुख हाच आहे. त्याचप्रमाणे आपण स्वतःवर बिनशर्त असं प्रेम करत असतो. आपण कोणीही असो, जरी अपयशी असो, कुप्रसिद्ध असो किंवा काही असो, पण तरी आपलं आपल्यावर खूप प्रेम असतं. आणि आपण चांगले आहोत असंच आपल्याला वाटतं. मी करते ते बरोबर आहे, मी करते ती कामाची पद्धत अगदी योग्य आहे, असंच आपल्याला नेहमी वाटत असतं. तर याच्यामध्ये एक संवाद सांगतात. बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी यांचा संवाद सांगतात. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात, याज्ञवल्क्य सांगतात मैत्रेयीला की अरे, हे जे आत्मतत्व आहे ते आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि ते सुखस्पद आहे. कसं? तर ते सांगतात की नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रः प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पुत्रः प्रियं भवति. नवारे पत्युः कामाय पतिः प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियं भवति. ते म्हणते की पती पतीसाठी आपल्याला प्रिय नसतो, पण आपल्याला तो अनुकूल आहे, आपल्याला सुखद आहे म्हणून प्रिय असतो. नवारे जाया कामाय जाया प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रियं भवति. पतीला सुद्धा पत्नी तिच्यासाठी म्हणून नसते आवडत. ती त्याची सगळी सोय बघते, त्याला त्याच्या सगळ्या गरजा पुरवते, त्याला सुखास्पद आहे म्हणून ती आवडते. म्हणलं की नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. सगळं काही या जगातलं, इव्हन ब्रह्म सुद्धा जे काय आहे, तर ते तेव्हाच आपल्याला प्रिय वाटतं की ज्या वेळेला ते आपल्याला सुख देणारं असं ठरतं. ज्या क्षणी कुठलीही वस्तू, व्यक्ती, स्थळ किंवा प्रसंग किंवा गुण कुठलाही आपल्याला ते दुःख द्यायला सुरुवात करेल, प्रतिकूल होईल, तर त्या क्षणी आपल्याला त्याच्यावरचं प्रेम आपलं नष्ट होतं. भलेही आपण तडजोड म्हणून त्याच्याबरोबर राहू, ते ठेवू, संबंध टिकवू आपण, पण प्रेम जे आहे मनापासूनचं ते नष्ट होतं. बाहेरच्या गोष्टींचेच एवढं कशाला, आपण स्वतःचं शरीर पण तुम्ही घ्या. आपल्या शरीरावर आपल्या प्रेम आहे कुठपर्यंत? जोपर्यंत ते आपल्याला सुख देत आहे, अनुकूल आहे तोपर्यंत. ज्या क्षणी ते आपल्याला प्रतिकूल होतं, तर त्या क्षणी आपल्याला असं वाटतं की नको. एखाद्या हाताला गँग्रीन झालं, एखाद्या अवयवाला आपल्याला रोग झाला, कॅन्सर झाला, तर आपण तो कापायला सुद्धा कमी नाही करत, कारण ते आपल्या जीवावर उठणार असतं. माझं अस्तित्वच जाईल. अहमस्मी सदा भामे कदाचित नाहम प्रिय. तर हे माझं अस्तित्व जाईल, माझं सुख जाईल, मला अधिक वेदना होतील, त्याच्यामुळे दुःख होईल, म्हणून आपण अवयव तो पण कापायला तयार. तर म्हणजे ह्याचं काय ठरलं की जी जी गोष्ट आपल्याला अनुकूल आहे, सुख आनंद देणारी आहे, तोपर्यंत आपलं तिच्यावर प्रेम असतं. आता ह्याचा दुसरा भाग पहा की आपलं सगळ्यात जास्त प्रेम कशावर असतं, आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतं. या प्रश्नाचं आपणच आपल्या मनाशी उत्तर द्यायचं. असं जर का बघितलं तर कोणी म्हणेल की मला माझा मुलगा खूप आवडतो, मला माझी पत्नी आवडते, मला माझं घर आवडतं, मला माझी गाडी खूप आवडते, मला माझी कला आवडते, मला माझा व्यवसाय आवडतो, मला देव आवडतो, असं खूप खूप आपण बोलू. पण मनातल्या मनात अगदी जर का वेळ आली तर सगळ्यात जास्त आपण आपल्यावरच प्रेम करतो, सगळ्यात जास्त प्रिय आपण आपल्यालाच असतो. आता ह्या दोन गोष्टी जर का आपण ताळमेळ बांधला की आपल्याला तीच गोष्ट प्रिय असते की जी आपल्याला सुख देते, आनंद देते, अनुकूल असते, आणि आपलं आपल्या स्वतःवर सगळ्यात जास्त प्रेम असतं. या दोन गोष्टी जेव्हा आपण जुळवतो तर त्यावेळेला समजून येतं की आपलं आत्मतत्व सुख स्वरूपच असलं पाहिजे, म्हणून आपल्याला ते सगळ्यात जास्त आवडतं.
थोडासा विचार केला तर ही गोष्ट आपल्याला समजते. आणि याचप्रमाणे हेही पहा की आपली इंद्रिय आणखीन विषय वस्तू, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या विषय वस्तू यांचा संयोग झाला की सुखाची क्षणिक का होईना पण अनुभूती आपल्याला येते. ते सगळं सुख आपल्याला आपल्या ओळखीचं असतं. आता तसंच गाढ जेव्हा झोपत असतो तर तेव्हा आपल्याला आपली इंद्रिय उपलब्ध नसतात. हे बाहेरचे जे विषय पदार्थ आहेत तेही उपलब्ध नसतात. पण तरी सुखेन अहम स्वप्स्याम, तर मी सुखाने झोपलो होतो किंवा झोपले होते आणि मला खूप बरं वाटलं. आता छान गाढ झोप लागली ना, मला खूप बरं वाटलं. अगदी फ्रेश ताजंतवानं असं नवीन स्फूर्ती आली, नवीन शक्ती आली. तर हा जो आनंद आहे तर तो कशामुळे येतो? कारण आपल्याला तर सुखाने झोपण्याची ओढ लागलेली असते. खूप गडबड वगैरे असेल, नीट झोप झाली नाही तर आपल्याला चिडचिडल्यासारखं होतं. आणि मग कधी आपण शांत मुचुकुंदू त्याने त्या देवांना मदत केली होती युद्धामध्ये. आणि देव म्हटलं तुला काय पाहिजे? तो म्हटलं मला आता शांत झोपू दे. कोणी मला उठवायला नको मध्ये. कोणी जर का मध्ये उठवलं आणि मी त्याच्याकडे बघितलं की त्याचं भस्म होऊ दे. मग त्या कालयवनाचं भस्म झालं होतं तसं. कुंभकर्णाने सुद्धा गाढ झोप मागितली होती. तर आपण इथे झोपेचं एक ओढ असते आपल्याला, म्हणून आपण सगळी पूर्वतयारी करून शांतपणे मग ते झोपायला बघत असतो आणि तिथले तास पण वाढवायला बघत असतो. तर ते जे सुख आहे ते कुठून येतं? तिथं आपली न इंद्रिय आहेत, न विषय आहेत की ज्याच्या संयोगातून सुख मिळतं. तर ते सुख येतं आपल्या आत्मतत्वाचंच आभासी सुख किंवा प्रतिबिंबात्मक सुख, ते तिथं आपल्याला जाणवत असतं. ज्या वेळेला आपलं मनाचं स्पंदन थांबतं आणि त्यामुळे ते मन जे आहे, मनाचा पृष्ठभाग जो आहे तो असा नितळ होतो, निस्तरंग होतो आणि त्यामध्ये आत्मतत्वाच्या आनंदाचं स्पष्ट प्रतिबिंब पडतं, जो की आपल्याला आनंद होतो झोपेचा. त्याचप्रमाणे एखादी इच्छा आपली जेव्हा असते खूप मनामध्ये, तर ती कशी होईल पूर्ण, कशी होईल पूर्ण, अशी बेचैनी असते, अस्वस्थता असते. आणि ती वस्तू मिळाली, ती इच्छा पूर्ण झाली की मग आपल्या मनाचा पृष्ठभाग जो आहे तो नितळ होतो, शांत होतो, निस्तरंग होतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्या आत्मतत्वाचं प्रतिबिंब पडतं. आणि आपल्याला असा गैरसमज होतो की ती वस्तू मिळाल्याने मला आनंद झाला किंवा ती इच्छा पूर्ण झाल्याने मला सुख झालं. तर असं हे या सुखाचं एक हे आहे. तसंच आणखीन एक मोठा त्याचा नियम आहे खरा म्हणजे, त्याला पारिशेष न्याय असं म्हणतात, द लॉ ऑफ रिमाइंडर. आणि दुसरा एक आणखीन न्याय आहे, तो म्हणजे लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी. तर ह्या दोन्ही नियमांनी पण ठरतं की आपलं आत्मतत्व जे आहे ते सुख स्वरूपच आहे. हे जे आनंद आहे त्या आनंदाची ही मीमांसा अतिशय उपयुक्त आपली यजुर्वेदामधलं जे तैत्तिरीय उपनिषद आहे, तर त्यामध्ये सुद्धा ही आनंदाची मीमांसा संपूर्ण दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2 ठिकाणी ती येते, मोद प्रिय, मोद प्रमोद आणि नंतरचा आनंद. त्याचप्रमाणे दुसरीकडे पण येते की जो निष्काम आहे तर त्याला सगळ्या इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद एकाच ठिकाणी होतो. आणि म्हणून तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे जे आहे, सोष्णुते सर्वान कामांसह ब्रह्मणा विपश्चिते ती. तर ह्याप्रमाणे त्याच्यामध्ये ती आनंदाची मीमांसा आहे. आता हे जी 2 न्याय सांगितले, द लॉ ऑफ डिमिनिशिंग युटिलिटी आणि द लॉ ऑफ रिमाइंडर, परिशेष न्याय. आणि एक याचाच न्याय आहे असं की आपल्याला ज्या ज्या वस्तू मिळतात त्याचा आनंद आपल्याला किती होतो आणि किती व्हायला पाहिजे, जर का वस्तूंमध्ये आनंद असेल तर. तर ते आपण उद्याच्या आपल्या चिंतनामध्ये बघूया. आता वेळ संपत आलेली आहे. आणि मी तुम्हाला असेही सुचवेन की आपण जे काय आता विचिंतन करतोय तर ते तुम्ही छान लक्ष देऊन ऐकतच असाल. तुम्ही अभ्यासू आहात, जिज्ञासू आहात. तर त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन नंतर पण चिंतन करून काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर ते जरूर तुम्ही लिहून ठेवू शकता. आणि माझा नंबर घेऊन त्याच्यावर व्हॉट्सअपवर जरी पाठवलं तरी ते पुढच्या पुढच्या प्रवचनांमध्ये आपल्याला घेता येतील, आणखीन त्याच्यावर काही चिंतन करता येईल असं. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु हरि ओम हरि ओम नमस्कार हरि ओम हरि